तर नमस्कार मित्रांनो, काल आहे ना बाथरूम आपल्या कोणी चुकून राहून गेलं होतं. तर या बाथरूमची अवस्था मी तुम्हाला दाखवतो आता. हे बाथरूम आहे ना, आपलं महादेव मंदिरापासलं बाथरूम आहे. हे बघू शकता, बोर्ड आहे. तर नमस्कार मित्रांनो, काल आहे ना आपल्याकडून माझ्याकडून बाथरूम राहून गेलं होतं दाखवायचं. ते हे बाथरूम मी तुम्हाला दाखवतो. या बाथरूमची अवस्था हे हे दरवाजे बाथरूमचे अतिशय लो क्वालिटीचं काम हे ग्रामपंचायतीने केलेलं आहे. आणि या ठिकाणी बघू शकता, या बाथरूमला आहे ना चालवून काहीच महिने झाले. हे भेगा वगैरे पडायला आता सुरुवात झाली इकडं. तर मित्रांनो बघू शकता, हे काम आहे ना, या ठिकाणी या कामाची संपूर्ण माहिती देण्यात आली. या कामामध्ये 4.10 लाखाचं काम आहे. बघू शकता मित्रांनो, या ठिकाणी या कामाची पूर्ण माहिती देण्यात आलेली. तर मित्रांनो, या कामासाठी ना 4.10 हजार रुपये मंजूर होईल होते, पण प्रत्यक्षात हे काम फक्त ते 70 ते 80 हजार रुपयाचं काम झालेलं आहे. बाकीची रक्कम ही ग्रामपंचायतीने भ्रष्ट केलेली. या ठिकाणी बघू शकते बेसिंग आहे, पण ही बेसिंग अशा लावलेलं आहे, पण या बेसिंगमध्ये पाणी वगैरे कशाची सोय नाही. आणि बेसिंगची अवस्था तर बघू शकता, हा पाईप आहे. हे बघा, याच्यामध्ये तार खोसून काम केलेलं आहे याचं. जी मी तुम्हाला आता पाठीमागची अवस्था दाखवतो. हा फिटिंग कशी केलेली ना, हे बघा, फिटिंग अशी केलेली की हे डायरेक्ट निघून येतं. हे बघा, हा जो खिळा आहे ना, हा वरच्यावर खोसलेला आहे आणि हा डायरेक्ट हाताने निघून येतोय. पूर्ण लो क्वालिटीचं काम आहे या ठिकाणी. हे बघा, हे पूर्ण अशा पद्धतीचं काम आहे ग्रामपंचायतीचं. तर मित्रांनो बघू शकता, ग्रामपंचायतीने कशा प्रकारे फिटिंग केलेली आहे. बघा, हे पूर्णपणे हालत आहे आणि हे खिळे आहे ना, हे ठोकलेली हे पूर्ण निघून येतं या ठिकाणी. बघा, हे काम आहे ग्रामपंचायतीचं. तर मित्रांनो मी तुम्हाला दाखवतो कामाची क्वालिटी किती लो आहे. बघा, हे बघ, हे हाताने पूर्ण निघत आहे. बघा, हे हाताने पूर्ण निघत आहे. हे बघू शकता, या ठिकाणी ना काही ठिकाणी अशी थिगळं लावलेली आहे. बघा, ग्रामपंचायतीनं असे थिगळं लावून काम केलेलं आहे. तर मित्रांनो, ग्रामपंचायतीनं बाथरूमला तर थिगळं लावलीच लावली, पण हे बघा, ही जी टाकी आहे संडासची, या टाकीला सोगं थिगळं लावलेली आहे. बघा, ही अशी थिगळं लावलेली. मित्रांनो हे बघू शकता, ही बाथरूमची पाण्याची टाकी बघू शकता कुणीकडे. आणि कॉक नळ बघा कुणीकडे बसवलेले. मित्रांनो हे काम आहे ना 4,10,000 रुपयाचं काम आहे, पण हे प्रत्यक्षात हे काम आहे ना फक्त ते 70 ते 80 हजार रुपयाचं काम आहे. बाकीचे उरलेले पैसे सगळे ग्रामपंचायतीनं भ्रष्ट केलेले. तर मित्र बघू शकता, हे आपले दरवाजे सुद्धा लो क्वालिटीचेच आहे. म्हणजे एक लाथ जरी मारली माझ्यासारख्यानं तरी हे दरवाजे तुटून शकतात. आणि हे बघा, या अशी अवस्था आहे. बघू शकता, या पण दरवाजी परिस्थिती तशीच आहे. हे बघा, या अशी परिस्थिती या दरवाजांची. मी तुम्हाला दाखवतो बाथरूमचं काम किती निकृष्ट त्याचं. हे बघा,
हे बघा खालून सुद्धा याला भेगा पडायला सुरुवात झाली आहे बघा. तर मित्रांनो बाथरूम ग्रामपंचायतीने तर बांधलं लो क्वालिटीचं बांधलं, पण या ठिकाणी कुठल्याही प्रकारची पाण्याची सुविधा नाही. मित्रांनो हे काम आहे ना 4,10,000 रुपयाचं काम आहे. 6 महिने या कामाची मुदत आहे. पण प्रत्यक्षात ही बाथरूमची परिस्थिती बघितलं ते बाथरूम फक्त लय झालं तर 1,00,000च्या आतलं काम आहे. बाकीचे उरलेले 3,10,000 रुपयाचा ग्रामपंचायतीने भ्रष्टाचार केलेला आहे या कामामध्ये सुद्धा. बघा आपल्या ग्रामपंचायतीने देवाला सुद्धा सोडलेलं नाही. तर मी कालच्या व्हिडिओमध्ये कचरा कुंड्या दाखवल्या आपल्या ग्रामपंचायतीच्या. आज पण दाखवतोय बघा ही अवस्था आपल्या कचरा कुंड्यांची. काहीच दिवसापूर्वी बांधकाम केलेलं आहे या कचरा कुंड्याचं. तर बघू शकता या कचरा कुंड्याचे हाल.